समजणार हे 1,500चं मोल माझ्या सर्व सामान्य भगिनींना बहिणींना कळतंय. मी 15 ऑगस्टचा सण जो आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला. अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळालाय. काही बहिणींना काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला. हे 1,500 रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले. आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो. आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो. कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू. आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो. हे देखील आपण अनुभवलंय. पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार. आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत, शिव्या शाप रोज देत आहेत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही, अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजितदादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या ते व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो. अजितदादांनी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून बाकी कशाचा पण नाद करा, पण या विषयात नाद करायचा नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, सत्ता कुणासाठी आहे? सत्ता निवडणुका तर येतात, सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात. सत्तेचा उपयोग कशासाठी? स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ, वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही. आपण पाहताय आम्ही रस्त्यावर, फील्डवर सगळीकडे असतो. फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून. मी काय आज राजकारण सांगत नाही, बोलणार नाही, परंतु 80% समाजकारण, 20% राजकारण हा बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी दिलेला मूल मंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आमचं सरकार देखील समाजकारण, लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे. आणि म्हणून हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही. सर्वसामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात. आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं, आम्ही लोकांसाठी काय केलं, यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं, पोटदुखी झालं, डोकंदुखी झालं, आणखी काय काय झालंय. त्यांना झंडू बाम पण कमी पडेल असं दुखणं झालेलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत,
आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. पण तुम्हाला माझ्या